महाराष्ट्राच्या जनतेला फोडाफोडी नवीन नाही असं म्हटलंय किशोरी पेडणेकरांनी। भाजपनं शिंदेंना ओळखलं, आम्ही ओळखण्यास कमी पडलो असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। विश्वासघात करणारा माणूस आमच्या जवळ होता या शब्दात पेडणेकरांनी शिंदेंवर टीका केली आहे। महाराष्ट्राला हे आता नवीन नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेचा मीडियाच्या माध्यमातून आपण जर ऐकत असू तर ह्यांच्याशी असंच झालं पाहिजे। आणि हे फार म्हणजे उद्या देवेंद्रांच्या डोक्यावर बसून हे पण मिळवतील, उद्या भारताचे हे बघावं स्वप्न अशी ती बघणारी जमात आहे। भारतीय जनता पार्टीने त्यांना ओळखलंय, आम्ही जरा कमी पडलो म्हणायचं की इतका मोठा विश्वासघात करणारा माणूस आमच्या जवळ होता। दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती मुंबई पालिकेमध्ये दिसेल असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भीती दाखवली जाते का या प्रश्नावर अमित ठाकरेंचे उत्तर आहे। ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून त्याला त्रास दिला जातोय का किंवा त्यामुळे ते सगळं केलं जातंय का? दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून नाही, ती दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती जी आहे ती त्यांना महानगरपालिकेला दिसेल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बारामती शहराध्यक्षाला मारहाण झालेली आहे। नितीन तावरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत। जयदीप तावरेंच्या लोकांनी मारहाण केल्याचा आरोप नितीन तावरेंनी केलाय। तर माळेगावच्या निवडणुकीमध्ये निवडून न येण्यासाठी माझ्या विरोधात षडयंत्र असं जयदीप तावरेंनी म्हटलंय। एकटाच असतो तो जयदीप तावरे आम्ही होणार मामाची पोर आहेत आणि एक त्याच्याबरोबर तिसरा तर सोलंकर म्हणून होता। ही तिघ जण आल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर मला आई बहिणीनेच शिवाय द्यायला सुरुवात केली। लय पॅनल उभा करतोय काय कसा उभा राहतोय बघतोय, मागच्या वेळेस एकदा वाचला आता कसा वाचतोय तीच बघतो म्हणून सुरुवात केली मारायला। त्यातल्या एक जणांनी धरलं आणि दुसऱ्या जण मारलं, पण मी त्याच्या प्रतिकार क्रिया केल्यानंतर मी मला बचावलं। माझ्याबद्दल फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चालला आहे। ते विरोधी गटातले उमेदवार आहेत, त्यांना दिसतंय की त्यांचा विजय होणार नाही, त्यामुळं हे चुकीच्या पद्धतीचे फेक नेरेटिव्ह पसरून मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे। आणि ही काय मारहाणीची घटना आहे ती घडलीच नाही माझं तर असं म्हणणं आहे। सगळं खोटं चाललेलं आहे, जे काय चाललं आहे ते त्यांना काही झालं तरी मला निवडून येऊन द्यायचं नाही अशा हिशोबाचं चाललेलं आहे सगळं गणित। आणि जनता माझ्याबरोबर आहे त्यामुळे मी काय असल्या यांना भीक घालत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा मी कोणताही शब्द मोडला नाही असं शहाजी बापू पाटलांनी म्हटलंय। लोकसभेला आजारी असताना सुद्धा भाजप उमेदवाराला 15,000चं मताधिक्य दिलं असं शहाजी बापू पाटलांनी म्हटलंय। आजारपणाचा कोणताही विचार न करता काम करत राहिलो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांचा कुठला शब्द मोडला हे त्यांनी सांगावं मला। 15,000 लीड आहे माझ्या तालुक्यात काल। किती मोहिते पाटील घराण्यातला उमेदवार होता, बिकट परिस्थिती होती आणि मी जर निवडणूक खासदारकी सोडून ऑपरेशन केलं असतं तर माझा असा बिकट कॅन्सर आजार गेला नसता। रणजित निंबाळकरांसाठी किंवा आपली कर्तव्य आहे, मित्र पक्षाचा उमेदवार आहे, मी माझा जीव स्वापणाला लावून विचार केला नाही। जाऊ द्या, मला काय ते वाईट वाटायचं, कारण जे त्याचे नियत जे आहे त्याबरोबर। बुलढाण्याच्या चिखली नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते। गेल्या 40 वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय असलेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। 4 वेळा नगरसेवक असलेले पंडितराव देशमुख नगराध्यक्षपदासाठी मैदानात आहेत। मवियाकडून काशीनाथ बोंद्रे तर राष्ट्रवादीकडून निलेश गावंडे मैदानात आहेत। उमेदवारी नाकारल्यानं रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं नाराजी नाट्य सुरू आहे। भाजप ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रुमडे यांचा राजीनामा आहे, तर रत्नागिरी भाजप शहर चिटणीस निलेश आखाडेंचा देखील राजीनामा आहे। दोन्ही पदाधिकारी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणामध्ये आहेत। वरिष्ठांच्या भूमिकेकडे भाजप पदाधिकाऱ्यांचं लक्ष लागलंय। रवींद्र चव्हाणांनी पहिला प्रचार रत्नागिरीमधून सुरू केला, त्याबद्दल धन्यवाद। मंत्री उदय सामंत यांच्याकडून रवींद्र चव्हाणांचं कौतुक करण्यात आलंय। रवींद्र चव्हाण आमच्या सर्वांपेक्षा पदाने आणि मानाने मोठे आहेत असं सामंतांनी म्हटलंय। नुसती आपण युती केली नाही तर ती युती टिकली पाहिजे। महाराष्ट्रातला पहिला प्रचार रवींद्र चव्हाण साहेबांनी रत्नागिरीतनं सुरू केला, त्याबद्दल देखील त्यांना मला धन्यवाद द्यायचे आहे। की आपापसामध्ये जर काय हवे दावे असतील तर हे पक्षासाठी बाजूला ठेवले पाहिजे। प्रदेशाध्यक्षपद आणि भाजपासारख्या पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद हे चव्हाण साहेबांकडे आहे, त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांपेक्षा
पदानं आणि मानानं 100% रवींद्र चव्हाणच मोठे आहेत. त्याच्यामुळं कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याची आवश्यकता